पालक पनीर तर तुम्ही अनेक वेळा बनवलं असेल. बऱ्याचदा घरच्या पालक पनीरचा रंग काळपट होतो किंवा त्याला कडवट चव येते. काही टिप्स फॉलो केल्या तर अगदी हॉटेलमध्ये मिळतं तसं परफेक्ट पालक पनीर तयार होईल. इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतला आहे. आता पालकाचा हा ओरिजिनल रंग टिकवून ठेवण्यासाठी याला गरम केलेल्या उकळत्या पाण्यात 2 मिनिटं घालून ठेवून द्यायचं आहे. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये पालं घालायचं आहे. चमच्याने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सगळी पालकाची पानं पाण्यामध्ये व्यवस्थित बुडू द्यायची आहेत. अजून एक टीप, याच्यावर हे गरम असताना झाकण ठेवायचं नाहीये. 2 मिनिटासाठी असंच ठेवून द्या. 2 मिनिटं झाल्यानंतर एका चाळणीत काढून घ्यायचे आहेत आणि लगेचच बर्फाच्या थंड पाण्यात घालायचे आहेत. त्यामुळे पालकाचा हिरवा रंग लॉक होतो. पालकाची पानं बर्फाच्या पाण्यात घालून पूर्णपणे व्यवस्थित बुडू द्यायचे आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी याला असंच ठेवायचं आहे. 2-3 मिनिटं झाल्यानंतर याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि छान स्मूथ अशी पेस्ट तयार करायची आहे. इथे बघू शकता पालक छान वाटलं गेलेला आहे आणि स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि कलरही अगदी सुंदर आलेला आहे. त्यानंतर आपण फोडणीची तयारी करणार आहोत. इथे मी 1 चमचा तेल घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं जिरं आणि हिंग घातलेलं आहे. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचे आहे. फोडणीमध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तूप किंवा बटर सुद्धा ॲड करू शकता. तिखटपणासाठी इथे मी 2 हिरव्या मिरच्या क्रश करून घेतलेल्या आहेत. त्या ॲड केल्या आहेत. फोडणी व्यवस्थित परतली गेल्यानंतर यामध्ये आपण पालकची जी पेस्ट तयार करून घेतलेली ती घालायची आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला जी पेस्ट लागलेली आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून व्यवस्थित हलवून ते पाणी याच्यामध्ये ॲड करायचे. तुम्हाला अजून पातळ हवे असल्यास तुम्ही अजून पाणी सुद्धा घालू शकता. आता याला 3 ते 4 मिनिटासाठी मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत पनीरची पीस करून घ्यायची आहे. इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कमी जास्त करू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे पीसेस कट करायचे आहेत आणि त्यानंतर ग्रेव्हीमध्ये घालायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटासाठी पनीर शिजू द्यायचं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पनीर थोडं तळून घेऊ शकता, पण कच्चं पनीर जास्त सॉफ्ट लागतं. शेवटी चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ग्रेव्हीला हॉटेलसारखी चव देण्यासाठी 2 चमचे ताजी दुधावरची साय आणि 1 चमचा दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि ते या ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे. यामुळे पालकाचा उग्रपणा कमी होतो. त्याचबरोबर ग्रेव्ही एकदम क्रीमी होते. अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी. 5 मिनिटानंतर एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे ग्रेव्ही आणि हॉटेलमध्ये मिळते त्याप्रमाणे थोडं पनीर साईडला ठेवलं होतं, ते वरून किसून घातलेलं आहे. तयार आहे आपलं गरमागरम पालक पनीर. हे तुम्ही चपाती, भाकरी किंवा जीरा राईस सोबत खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.